चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रपूरच्या महापौर पदग्रहण सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं असं आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितलंय। मात्र निमंत्रणाच्या मुद्द्यावर आपली कुठलीही नाराजी नसल्याचं जोरगेवार यांनी म्हटलंय। जोरगेवारांना सोहळ्याचं आमंत्रण नसल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। चंद्रपुरात भाजपचा महापौर झाल्यानं आनंद झाल्याचंही जोरगेवार म्हणाले। मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर झालाय। असं असलं तरी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला संघर्ष मात्र अजूनही कमी झालेला नाहीये। खरं आहे की पदग्रहण सोहळ्याचं मला निमंत्रण नव्हतं। ज्या दिवशी त्यांना विजय झाला त्या दिवशी मी स्वतःहून त्यांचं स्वागत करायला गेलो तो दिवस, परंतु पदग्रहण सोहळ्याला त्यांच्याकडून काही निरोप नव्हता आणि जिथे अपेक्षित नसतं तिथे मी साधारणतः जात नाही, परंतु आमच्या शुभकामना आहेत त्यांना। काय अजेंडा असणार आहे महानगरपालिकेमध्ये? महानगरपालिकेचा अजेंडा एकच आहे की चंद्रपूरच्या जनतेची सेवा करणं, चंद्रपूरच्या जनतेला ज्या नागरी सुविधा पाहिजे त्या सुविधा पोहोचवणं हा आमचा अजेंडा असणार आहे। नाही, असं कुठे नाराजी आहे, कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आहे। आता महापौर आमच्या या ठिकाणी विराजमान झालेला आहे, त्यांनी आपल्या कामालाही सुरुवात केलेली आहे आणि एक आनंद आहे आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीला की भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी महापौर आला आणि काँग्रेसला त्या ठिकाणी महापौर करता आला नाही। काँग्रेस हे चालवू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले।